चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला. कोणासाठी आहे? SSC, रेल्वे, F-CAT, TET, टेट, BBA CET, MBA CET, MCA CET, IBPS TCS कडून होणाऱ्या सगळ्या एक्झाम्स, MPSC कंबाईनची, ग्रुप बी ग्रुप सी दोन्ही पण, CSAT साठीचे पण काही एक्झाम्पल आहेतच. ओके, त्यानंतर सरळ सेवेसाठी पण जेवढ्या एक्झाम आहेत तेवढ्यासाठी पण इन्क्लूड केलेले आहेत. ओव्हरऑल एक पॅकेज आहे, 20+ एक्झाम्पल्स आहेत. ओके, सगळ्या टाईपचे एक्झाम्पल, सगळ्या टॉपिकमधून एक एक दोन दोन एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही टॉपिकचे घेता येत नाहीत कारण की 20+ आहेत, बरोबर. तसं रिझनिंगमध्ये 40 टॉपिक येतात पूर्ण. तर बघूया, परीक्षेवाईज व्हॅरी होतात. सगळ्या टॉपिक कव्हर झालेले आहेत. तुम्ही जर सगळ्याच्या सगळ्या टेस्ट सिरीज केल्या असतील आत्तापर्यंत तर तुम्हाला सगळ्या टॉपिकचे एक्झाम्पल त्याच्यात भेटतील. ओके, चला बघूया आजचा पहिला प्रश्न. हां, याची PDF आणखी एकदा सांगायला नको, ज्यांनी मागच्या सगळ्या टेस्ट सिरीज बघितल्यात कुठे भेटेल? टेलिग्राम चॅनलवर भेटेल. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, बरोबर आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल, तिथे याची PDF भेटेल. PDF सोडवून पहा, बरोबर आहे. नाहीच जमले काही एक्झाम्पल तर इथे या, बरोबर आहे. व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुम्हाला काय करता येईल? पाहता येतील, बरोबर आहे. मग एक्झाम्पल समोर आलं की पॉज करायचं, उत्तर सांगण्याच्या आधी उत्तर काढून घ्यायचं, नंतर उत्तर पाहत राहायचं. एक्झाम्पल सोडवताना आयडियाज लागतील कशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे असतात. थोडंसं मिडल लेवलचं आहेत, काही एक्झाम्पल हार्ड आहेत, पण याच्यानंतरची जी टेस्ट सिरीज आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम हार्ड लेवलचे एक्झाम्पल असणार आहेत, जे सगळ्या मेन्ससाठी उपयोगासाठी असणार आहेत. ओके, जेवढ्या आपण परीक्षाच्या आत्तासाठी घेतोय तेवढ्या सगळ्याच्या मेन्ससाठी असणार आहेत. ओके, चला बघूया पहिला प्रश्न. माउंटन हाईट, माउंटन जशी हाईट आहे त्याच्यापैकी खाली काय, त्याच्याच कन्सर्नमध्ये कुठला ऑप्शन सही आहे हे विचार करायचं. रिव्हर, वॉटर लिहिलाय, नाही. इथं साईजचा किंवा डेप्थचा किंवा हाईटचा विचार केलेला आहे, साईजचा विचार केलेला आहे. व्हॅली, ब्युटी, नाही. मून, शॅडो, बिलकुल नाही. केव, डेप्थ, यस होऊ शकतं. केव आणि डेप्थ आणि माउंटन आणि हाईट या दोन्ही शब्द नियर अबाउट सेम वाटतात, त्यांच्यातले कन्सर्न सेम वाटतात. सोलर रिलेटेड टू सन, जसं सोलार सिस्टीम सनशी रिलेटेड आहे तसं लुनार सिस्टीम कशाशी रिलेटेड आहे? लुनार कशाची असतं? मूनशी असतं, बरोबर आहे. जसं आपण तुमच्या याच्यामध्ये राशींमध्ये जसं म्हणतो आपण सूर्य रास आणि चंद्र रास असं म्हणतो ना आपण, तसं ते लुनार सिस्टीमवर एक आधारित असतं आणि एक सोलर सिस्टीमवर आधारित असतं. जस्ट सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणलं, जर तुमचं कॅलेंडर जे आहे आपलं इंग्लिश कॅलेंडर, ज्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो, ते सोलार सिस्टीमवर सोलार कॅलेंडर येते, आणि आपलं जे पंचांग आहे ते लुनार म्हणजे चंद्रावर आधारित कॅलेंडर आहे. ओके, तर सिम्पल एक्झाम्पल येते. क्लस्टर दिलेलं आहे सिलॉगचं, याचं सॉरी ॲनालॉजीचं, याचा संबंध याच्यासोबत ज्या पद्धतीनं असेल त्याच पद्धतीने या दोघांचा पण आहे. कन्सर्न एकमेकांसोबत जो रिलेशन असेल तरच, खालच्यापैकी आपल्याला 4 पैकी कुठलं रिलेशन त्याच पद्धतीनं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. चला बघूया कुठल्या पद्धतीचं आहे ते. ओके, चला काढायचा प्रयत्न करा. काय लॉजिक लागतं बघूया. जीला आय केलाय, जी कितीवर आहे? 7 वर, आय कितीवर आहे? 9 वर, म्हणजे काय केलंय? +2चं लॉजिक लागलंय. केला यम केलाय 11 आणि 13, इथं पण +2चं लॉजिक लागलंय. व्ही आणि एक्स, व्ही कितीवर आहे? 22 वर, एक्स 24 वर, इथं पण +2चं लॉजिक लागलंय. म्हणजे प्रत्येक याच्यात काय +2चं लॉजिक आहे, प्रत्येक याच्यात +2चं लॉजिक लागलंय. पी ला आर कन्सिडर केलंय म्हणजे इथं पण +2 लागलाय. पी क्यू आर, बरोबर आहे. यल एन +2, आर टी +2, बरोबर आहे, +2. सो इथं पण सगळं +2चंच लॉजिक लागलाय. ओके, म्हणजे आता खाली +2चं कुठलं लॉजिक आहे बघायचं आहे. यू टी -1 होत आहे, बरोबर आहे, म्हणजे हे नाहीये, इथं -1चं लागतंय. ई व्ही खूप लांब गेलं म्हणजे हे पण नाहीये. डब्ल्यू जे हे पण नाहीये, बरोबर आहे, हे पण नाही. डब्ल्यू आणि जे हे पण नाही. मग जे एल,
जे 11 वर आहे यल 12 वर आहे, जे 10 वर आहे यल 12 वर आहे, म्हणजे इथं +2 चा लागलाय. आता 3 चूक असल्यावर शेवटचं चेक करायची गरज आहे का रे? नाही. म्हणजे करेक्ट कुठलं असणार आहे? हे असणार आहे. बरोबर आहे. करेक्ट कुठला असणार आहे? याच्यात पण सगळ्याच्यात +2च लॉजिक लागणार आहे. नेक्स्ट वर जाऊया. बोकोरो, भिलाई, रूरकेला हे काय आहेत? स्टील प्लांट आहेत. इथं काय आहेत? स्टील प्लांट आहेत. आता बरोदाला आहे का? नाहीये. कानपूरला आहे का? नाहीये स्टील प्लांट. लखनौला आहे का? नाहीये. दुर्गापूरला स्टील प्लांट आहे. बरोबर आहे. स्टील प्लांट आहे. एक्झॅक्ट इज कोडेड ॲज अ 91685. बरोबर आहे. मिल्क इज कोडेड ॲज अ 7243. मेल्टचा आपल्याला कोड काढायचा आहे. याला काय म्हणतो आपण? ॲज इट इज कोडिंग. 9 ई ला काय कोड केलं? 9, एक्स ला 1, ए ला 6, सी ला 8, टी ला 5. बरोबर आहे. मिल्क ला एम ला 7, आय ला 2, एल ला 4 आणि के ला 3. तर मेल्टचा काढायचा. एमचा कोड काय आहे? 7 आहे. बरोबर आहे. आता माझ्याकडे 7 असणार एकच ऑप्शन आहे स्टार्टिंगला, त्याला मी टिक करेल आणि पुढे जाईल. पुढचा कोड काढायची गरज नाही. काढला जरी काय होईल? ई चा कोड किती आहे? 9 आहे. एल चा कोड किती आहे? 4 आहे. आणि टी चा कोड किती आहे? 5 आहे. येऊन जात आहे आन्सर. शॉर्टकट काय असतो? एक कोड असला, प्रत्येकाचं वेगवेगळा अक्षर आहे. 9 आहे, 8 आहे, 5 आहे. सुरुवात कुठून होणार आहे? 7 पासूनच होणार आहे. मग एवढंच एक करेक्ट असेल ना, त्याला टिक करायचं आणि पुढे जायचं. बरोबर आहे. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा परीक्षेमध्ये. इन अ सर्टन कोड लँग्वेज शी इज फाईन. आता पहिल्यांदा काय करायचं या टाईपमध्ये? कोड फॉर इज. इजचा कोड काढायचा आहे तुम्हाला. इजचा कोड काढायचा आहे. बघा रे, मग कुठे कुठे? इथं इज आहे, इथं इज आहे. बाकी कुठले शब्द सेम आहेत का? बाकी कुठले शब्द सेम नाही आहेत. श्याम इज हेल्थी. मग इजचाच कोड काय असेल? कॉमन असेल. यल आय, यल आय हाच कोड कॉमन आहे, म्हणून आन्सर काय आहे? सी आहे. बरोबर आहे. याच्या आधी पण खूप सारे एक्झाम्पल बघितले होते आपण. त्याच्यामध्ये अनकॉमन वर्डचं आपल्याला कोड काढायचा असतं. इथं कॉमनच वर्ड दिलेला आहे. त्याच्यामुळे काय होत आहे. आता याच्यामध्ये एक व्हेरिएशन्स असतं. आता याच्यामध्ये जर इजचा कोड किंवा इथं शी असलं असतं, बरोबर, इथं शी असलं असतं, इथं शी असलं असतं तर त्याचा कोड आपल्याला फाइंड आउट करता आला नसता. इथं समजा मी क्यू आय दोन्हीकडे दिलं असतं. क्यू आय दोन्हीकडे आहे. बरोबर, असं केलं असतं. तर त्यावेळेस ऑप्शनमध्ये नन ऑफ दी अबव्ह किंवा कॅनॉट बी डिटरमाइन असे ऑप्शन असले असते. तर त्यावेळेस तुमचं ऑप्शन असलं पाहिजे कॅनॉट बी डिटरमाइन, सांगू शकत नाही. इजचा कोड सांगू शकतो का? नाही. या पोझिशनला इजचा कोड, आता जर इथं मी ऑप्शन दिलं कॅन नॉट बी डिटरमाइन, बरोबर आहे, आणि इथं ऑप्शन आहे यल आय, क्यू आय, आणि इथलं ऑप्शन आहे नन ऑफ दी अबव्ह. बरोबर, नन ऑफ दी अबव्ह. मग इथं ऑप्शन तुमचं कॅनॉट बी डिटरमाइन पाहिजे. राज्यसेवेला, कंबाईनला या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. कॅनॉट बी डिटरमाइन म्हणजे सांगू शकत नाही, माहित नाहीये, सांगूच शकत नाही, कारण की दोन कोड सारखे आहेत. मग इजचा कोड या पोझिशनली क्यू आय पण असू शकतो किंवा यल आय पण असू शकतो, दोन्हीपैकी एक असू शकतो. वन ऑफ दी अबव्ह असं पण म्हणलं तरी सांगता येणार नाही. ते पण ऑप्शन बघा. फाइंड द कोड ऑफ एस आय. बरोबर आहे. एस आय सांगता येईल. एस आयचा कोड तुम्हाला इजचा कोड काढायचा आहे. मग तो कन्फर्म सांगता येतोय का नाही? तिथं कन्फर्म विचारलेलं आहे, सांगता येतोय का नाही? प्रोबॅबली विचारलं असतं तर वन ऑफ दी अबव्ह सांगता आलं असतं. प्रोबॅबली विचारलं असतं तर वन ऑफ दी अबव्ह सांगितलं असतं. पण इथं फाइंड द कोड सिंपल लँग्वेज मध्ये करेक्ट काढायला सांगितलंय. ओके, हे थोडीशी क्रिटिकलनेस असते बनवताना. इनफला कोड केलाय ONEH GU म्हणून. आता काय कोड केलंय बघा, क्रॉस कोडिंग म्हणतो याला आपण काय म्हणतो? क्रॉस कोडिंग म्हणतो. याच पद्धतीने एक्सरसाइजला काय, एक्सेसला काय कोड केलं असेल? बरोबर आहे. याचा कोड इथं येईल. सी पासून सुरू होत आहे, सगळे सी पासून सुरू होत आहेत. एक कोड मायनस होईल. एक्सचा कोड ॲज इट इज येईल, सगळीकडे एक्स आहे. पुन्हा इथं काय येईल? ई येईल. इथं यस येईल, इथं यस येईल, आणि इथं ई येईल. असा कुठला कोड आहे? CXESSE. बरोबर आहे. म्हणजे पहिलाच कोड आहे, त्याला टिक करा आणि पुढे चला. नेक्स्ट 4 वर्ड दिलेले आहेत. डिफरंट वर्ड कुठला आहे तो शोधायचा आहे. 3 सारखे आहेत. रिड्यूस, एनहान्स, रेज, इन्क्रीज. बरोबर आहे. मग याच्यामध्ये इन्हान्स, रेज आणि इन्क्रीज
हे सिनोनिम्स आहेत. वाढ याला काय म्हणतो, वाढ. रिड्यूस म्हणजे काय, कमी होणं. मग वेगळं काय तर रिड्यूस आहे. हे तिन्ही पण सारखे आहेत, हे तिन्ही पण सारखे आहेत. तीन सारखे शोधा, एक वेगळं ऑटोमॅटिकली सापडून जाईल. नेक्स्ट वर्ड शोधायचा प्रयत्न करा. लायन, लिपार्ड, टायगर, फॉक्स. काय वेगळं आहे बघा. लायन, लिपार्ड, टायगर, फॉक्स. तर याच्यामध्ये फॉक्स हा वेगळा आहे, कारण हे सगळे कॅट कॅटेगरी आहेत. या सगळ्या कॅट कॅटेगरी आहेत, बरोबर आहे. कॅटच्या, मांजरीच्या वर्गात मोडणारे हे प्राणी आहेत. लायन, लिपार्ड, टायगर, सिंह, लिपार्ड आणि टायगर सगळेच, बरोबर आहे. कॅट कॅटेगरी मधले, फॉक्स नाही. क्लिअर आहे. नेक्स्ट वर जाऊया. सिरीज आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. तीनचं 6 झालंय, 6चं 9 झालंय. 3, 6, 9, 12, 15. पुढचं काय असेल, 18. 18 वाले माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, म्हणजे हे दोन कटले. डी, ई, एफ, जी, एच, आय. बरोबर आहे. दोन्ही याच्यात आय आयच आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा काढून काय फायदा होता का, नाही. मग 16चं काय झालं, 14. 14चं 12, 12चं 10, 10चं 8. इथं काय येईल मग, 8चं 6 होईल. 6 वाला एक ऑप्शन आहे, त्याला टिक करा, पुढे चला. त्याला टिक करा, पुढे चला. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. सेवन प्लस 2चा स्क्वेअर 11. 7 मध्ये 4 मिसळल्यावर 11 होतील ना रे. 11 मध्ये 9 मिसळल्यावर 20 होतील, म्हणजे 3चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. 3चा स्क्वेअर प्लस केला, किती झाले, 20 झाले. आता या 20 मध्ये 4चा स्क्वेअर मिक्स जर केला मी, 16 मिक्स केले, बरोबर आहे, प्लस 4चा स्क्वेअर केला, तर आन्सर काय येईल, 36. आन्सर 36. किती आन्सर येईल इथं, 36. चला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे ते सांगायचंय, लक्ष द्या एकदा. क्वेश्चन फार मस्त आहे बघा. खूप वेळेस विचारला जातो, खूप साऱ्या परीक्षेत विचारला जातो. वेगवेगळे आन्सर देतात मुलं. बघा, मी पहिल्यांदा स्क्वेअर बघेल. या स्क्वेअरचे 4 भाग केलेत या पद्धतीनं, या स्क्वेअरचे या पद्धतीनं 4 भाग केलेत, आणि इथं 2च भाग केलेत, बरोबर आहे. 3 स्क्वेअर झाले. आता या ट्रायंगलचे 4 भाग केलेत अशा पद्धतीनं, या ट्रायंगलचे 4 भाग केलेत अशा पद्धतीनं, आणि इथं 2 भाग केलेत अशा पद्धतीनं. आता या सर्कलचे 3 भाग केलेत अशा पद्धतीनं, 4 भाग केलेत, या पद्धतीनं 4 भाग केले गेले. आता जे येईल ते पण काय असणार आहे, सर्कल असणार आहे. इथे 3 स्क्वेअर आहेत, 1, 2 आणि 3. 3 ट्रायंगल आहेत, त्याला आपण ए, बी आणि सी म्हणू. तर 3 काय पाहिजेत, सर्कल पण पाहिजेत, त्याला पी, क्यू आणि आर. आर हे सर्कल म्हणू. हेच का बरं घ्यायचं, 4 भागावाला सर्कल आहे माझ्याकडे, 2 भागावाला सर्कल पाहिजे होतं मला, बरोबर. प्रत्येकाचे 2-2 भाग केलेले आहेत, मग 2 भागावाला सर्कल आन्सर आहे. सी इज द आन्सर. सोडवण्याचा प्रयत्न करा. 3 फ्रेंड्स पी, क्यू, आर आर लिव्हिंग इन द सेम एरिया. 3 मित्र एका एरियात राहतात. क्यूज हाऊस इज टू द ईस्ट ऑफ पीज हाऊस. आता पी जर इथं राहत असेल तर क्यूचा हाऊस कुठे आहे, ईस्टला त्याच्यापासून. हे क्यूचा हाऊस आहे. अँड आर्स हाऊस इज टू द साऊथ ऑफ पीज हाऊस. पी पासून आर्स हाऊस साऊथला आहे.
व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ आर्स हाऊस विथ रिस्पेक्ट टू क्यू. बराबर आहे. आरच्या हाऊसची डायरेक्शन कुठली आहे विथ रिस्पेक्ट टू क्यू. क्यू पासून बाण टाकायचा आर पर्यंत. बराबर आहे. ही दिशा कुठली असते, या दिशेला जायचं आहे. बराबर आहे. याला म्हणतो आपण, ही आहे वेस्ट आणि ही आहे साऊथ. साऊथ वेस्ट. आन्सर इज ए, साऊथ वेस्ट. क्लिअर आहे. चला पुढे. पॉइंटिंगचा प्रॉब्लेम आहे, ब्लड रिलेशनच्या पॉइंटिंग टुवर्ड्सचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. सिंपल प्रॉब्लेम नाही आहे, पॉइंटिंग टुवर्ड्सचा आहे. दोन पद्धतीने सोडवतात, बघूया. पॉइंटिंग टू अ पर्सन, नयन सेज. ज्याला सोडवता येत असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. नयन सेज, हिज ओनली ब्रदर इज द फादर ऑफ माय डॉटर्स फादर. बराबर आहे. हिज ओनली ब्रदर इज द फादर ऑफ माय डॉटर्स फादर. आता बघा, हाऊ पर्सन रिलेटेड टू नयन. ज्याला येत आहे त्याला डायरेक्टली आन्सर माहिती आहे, ज्यांचं नॉलेज नातेसंबंधाबरोबर व्यवस्थित आहे आणि कन्सर्न ज्यांचे व्यवस्थित लागतात. हिज ओनली ब्रदर, त्याचा एक कुलता एक भाऊ, हा माझ्या वडिलाच्या मुलीचा माझ्या मुलीच्या वडिलाच्या वडिलाचा भाऊ आहे. बरोबर आहे. माझ्या मुलीच्या वडिलाच्या वडिलाचा भाऊ आहे. बरोबर आहे. आता हेच साध्या पद्धतीने सोडवायचं झालं तर त्याला माहिती आहे काय रिलेशन आहे ते. ज्यांना हे तार व्यवस्थित जुळतात त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांच्यासाठी ह्या टाईपचे क्वेश्चन अवघड जातात त्यांना मार्किंग सिस्टीमचं एक पद्धत सांगतो. कोण बोललाय? नयन बोललाय. मग सुरुवात नयन पासून करायची. माय डॉटर्स फादर. बराबर आहे. मायला एक, डॉटर्स फादर 2. बराबर आहे. फादर 3, ब्रदर 4. कसा ब्रदर आहे? ओनली ब्रदर आहे. बराबर आहे. माय म्हणजे स्वतः बोलणारा नयन, हा नयन. बराबर आहे. त्याचे डॉटर्सचे फादर, ही डॉटरचे, ही झाली डॉटरचे फादर कोण होणार रे? स्वतः नयन होणार. बराबर आहे. द फादर म्हणजे नयनचे वडील 3 नंबर आणि ब्रदर 4. बराबर आहे. ब्रदर 3 नंबरचा ब्रदर 4. मग नयनचं त्या पर्सन सोबत नातं काय? नयनचे हे पर्सन 4 नंबर कोण आहेत? तर अंकल आहेत. बराबर आहे. याला म्हणायचं इन डायरेक्ट पॉइंटिंगचा क्वेश्चन. याला अशा याच्याने पण सोडवता येतं मार्किंग सिस्टीमने. ओके, याच्यात कन्फ्युजन कमी होतं. नाहीतर मग असं करत बसलो, ज्यांना सोपं जातंय त्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांना डायरेक्ट आन्सर माहिती आहे अंकल म्हणून आहे. बरोबर आहे. पण ज्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन वाटतं त्यांनी या पद्धतीने सोडवायचं. जेव्हा आपण हा टॉपिक शिकवतो बरोबर क्लासमध्ये, तेव्हा याचं परिपूर्ण म्हणजे डायरेक्ट पॉइंटिंग, याच्यामध्ये आणखी एक पॉइंटिंग असतो इनडायरेक्ट पॉइंटिंग. त्यावेळेस ज्याच्याकडे बोर्ड दाखवलं त्याच्याबद्दल पॉइंटिंग टुवर्ड्स नयनने ज्या पर्सनकडे बोर्ड दाखवलं त्याच्याबद्दलच माहिती सांगितली. पण इनडायरेक्ट पॉइंटिंग मध्ये काय होतं, त्याच्याबद्दल नाही, त्याच्या कुठल्या तरी नातेवाईकाबद्दल तो माहिती सांगतो. अशा वेळेस काय करायचं याची पण प्रॅक्टिस आपण करून घेतो. आणि याच टाईपचे प्रश्न कधी पण परीक्षेला जास्त प्रमाणात विचारले जातात इनडायरेक्ट पॉइंटिंगचे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि रिझनिंगमध्ये, पूर्ण परीक्षेमध्ये रिझनिंगच्या आयोगाला बघायचं काय रे, कुठल्याही आयोगाला तुमच्याकडून तुम्ही कन्फ्युजिंग कंडिशन मध्ये किती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताय हेच तर फाइंड आउट करायचं आहे. दुसरं काही फाइंड आउट करायचं आहे का? बिलकुल नाही. बरोबर आहे. तर बघा इथं काय नातं लागतंय? अंकलचं नातं लागतंय. नेक्स्ट, मॅथमॅटिकल पझल ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये काय केलंय? इंटरचेंज करायचे व्हॅल्यूज. बघा, प्लसला मल्टिप्लिकेशन म्हणलं. प्लस कुठे येते? इथे. याला काय म्हणलं? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला काय म्हणलं? डिव्हिजन. याला काय म्हणलं इथं? डिव्हिजन. डिव्हिजनला काय म्हणलं? सबस्ट्रॅक्शन. डिव्हिजनला काय म्हणलं? सबस्ट्रॅक्शन. अँड सबस्ट्रॅक्शन मीन्स ॲडिशन. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ? चला सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा काय सोडवाल? दोघांचा भागाकार. किती येईल? 15.
गुणवले 1 वजा 15. आन्सर काय येईल रे? 15 गुणवले 15 गुणवले 1 15 वजा 15. आन्सर इज 0. आन्सर डी. क्लियर आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन वेन डायग्रामचा आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. चला व्हिडिओ पॉज करा. मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्यात तुम्हाला कन्सर्न लावायचे. मॅथमॅटिक्सचा फिजिक्स सोबत कन्सर्न काय? काहीच कन्सर्न नाही. रिलेशन काय? नो रिलेशन. वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये नो रिलेशन आणि मॅथमध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये नोच रिलेशन आहे. बरोबर आहे. सिलॉगमध्ये याच्यामध्ये वेन डायग्राममध्ये 3च रिलेशन असतात, सम, नो, ऑल. बरोबर. 3 टाईपचेच रिलेशन लावता येतात. जॉन वेननी जेव्हा बनवलं होतं फक्त 3च टाईपचे रिलेशन बनवले होते. एक तर कुठल्याही 2 गोष्टीमध्ये समचं रिलेशन लागू शकतं, नाहीतर ऑलचं रिलेशन लागू शकतं किंवा नोचं रिलेशन लागू शकतं. असा कोण म्हणतो? जॉन वेन म्हणतो, ज्यांनी वेन डायग्रामची पद्धत बनवली आहे. बरोबर आहे. वेन डायग्राम बनवल्यात. आता 3 नोचे पाहिजेत. मग हे 3 नोची डायग्राम आहे. इथं मॅथ येईल, इथं फिजिक्स येईल, इथं केमिस्ट्री येईल. बरोबर. आन्सर काय येईल? सी येईल. नेक्स्ट 6 पर्सन ए बी सी डी. बराबर है. E F are working different offices. K L M N O P not necessary in a same order. 6 पर्सन आहेत. किती पर्सन आहेत? 6 पर्सन आहेत. बघूया. A B C D E F G E F पर्यंतच आहे. सॉरी 6 डिफरंट ऑफिस आहेत. ओके, बट नॉट नेसेसरी इन अ सेम order. Out of these 3 are males and 3 are females. बराबर आहे. 3 मेल आहेत तर 3 फिमेल आहेत. क्लियर आहे? ओके. B is wife of E. B ही E ची वाईफ आहे. बराबर आहे. E ची वाईफ आहे. बराबर आहे. फिमेल असेल तर सर्कलनी, मेल असेल तर स्क्वेअरनी डिफाइन करायचं. वाइफ ऑफ ई अँड वर्किंग ऑफिशियन कोण? बी ऑफिशियन मध्ये वर्किंग करते. नो फिमेल वर्किंग इन ऑफिस यल अँड पी. कुठलीही फिमेल कुठल्या ऑफिसमध्ये काम करत नाही? यल अँड पी ऑफिसमध्ये काम करत नाही. हा एक पॉइंट झाला आपल्याकडे. यल अँड पी. सी इज द सिस्टर ऑफ डी. सी इज द सिस्टर ऑफ डी अँड वर्किंग इन ऑफिस के. डी कोण आहे माहित नाही, फिमेल आहे का मेल आहे माहित नाही. सी फक्त माहित होतं आपल्याला. इन अ वर्किंग ऑफिस के. सी कुठं काम करतीये? के मध्ये काम करतीये. ओके. एफ इज अ वर्किंग इन द ऑफिस यम. बराबर. इन द ऑफिस यम. डी इज वर्किंग इन द ऑफिस यल. डी कुठं काम करतोय? यल. यल मध्ये कुठलाही फिमेल काम करत नाही, म्हणजे डी कोण झालं? मेल झाला. बराबर आहे. ऑफिस यल. नो मेल वर्किंग इन द ऑफिस ओ. जसं फिमेल काम करत नाही यल आणि पी मध्ये, कुठलाही मेल कुठल्या ऑफिस मध्ये काम करत नाही? ओ ऑफिस मध्ये काम करत नाही. हु अमॉंग द फॉलोइंग वर्किंग ऑफिस पी. पी मध्ये कोण काम करतंय हे सांगायचं आपल्याला. आता बघा, जे दिलेत त्या पद्धतीने आपल्याला डेटा काढायचा आता. बराबर आहे. आता जे पॉइंट दिलाय त्याच्यावर बोलायचं. बघा, ई मेल आहे. बराबर आहे. ई मेल आहे. आपल्याकडं दोघांचे जेंडर थांबायचे राहिलेत, आता काढायचे राहिलेत. दोघांचे जेंडर काढायचे राहिलेत, ए चा आणि एफ चा. आता मला सांगा, हा जर यम ऑफिस मध्ये काम करत असेल तर 1-2 ऑफिसेस राहिलेत आपल्याकडे. कुठले कुठले? ओ आणि पी. बराबर आहे. ओ आणि पी राहिलेत. आता पी मध्ये फिमेल काम करत नाही. पी मध्ये फिमेल काम करत नाही आणि ओ मध्ये मेल काम करत नाही. मेल काम करत नाही. क्लिअर आहे? मग हा तर मेल आहे, हा तर मेल आहे. मग याला कुठं ठेवावं लागेल? पी ला. आणि इथं कोण ठेवावं लागेल? ओ ला. बराबर आहे. आणि याला कोण करावं लागेल? फिमेल. याला कोण करावं लागेल? फिमेल करावं लागेल.
ही जर फिमेल झाली, ए जर फिमेल झाली तर एफ कोण होईल? मेल होईल. आणि काय विचारलंय? पी कुठल्या ऑफिसमध्ये काम पीच्या ऑफिसमध्ये कोण काम करतंय? तर पीच्या ऑफिसमध्ये ई काम करताय. बरोबर आहे, पी ऑफिसमध्ये ई काम करते. हु अमॉंग द फॉलोइंग वर्किंग इन ऑफिस पी? कोण? ई काम करते, ई काम करतोय. क्लिअर आहे? ते मेल आणि फिमेलच्या याच्यावरूनच हे डायग्राम पूर्णपणे, हे पझल पूर्णपणे सोडवायचं होतं. जेवढा डेटा दिलाय तेवढा पहिल्यांदा सॉर्ट आउट करून घ्या. पुन्हा एकदा डबल वाचायची गरज ठेवायची नाहीये. म्हणजे काय होतं, तुम्हाला तिथं डोकं लावायचं असतं तेवढंच डोकं लावून सॉल्व्ह करायचं आहे. पझलची पण सिरीज लवकरच सुरू होतीये. बरोबर आहे, पझलसाठी पण तुमच्यासाठी पझलची सिरीज लवकरच सुरू करतोय. खूप काही भेटणार आहे युट्यूबवर, त्याच्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढं जास्त शेअर होईल तेवढं जास्त करा, कारण की तुम्ही दिलेले लाईक आणि सबस्क्राईब हीच माझी ताकद असणारे पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी. ओके. बर्ड आर ॲनिमल्स. ऑल बर्ड्स आर ॲनिमल्स. सिलॉकचा क्वेश्चन आहे. पहिल्यांदा काय करतो आपण? वेन डायग्राम काढून घेतो. ऑल बर्ड्स आर ॲनिमल. सम ॲनिमल आर मॅन. सम ॲनिमल आर मॅन. आता कन्क्लुजनवर जाऊया. नो मॅन इज ॲनिमल. नाही, हे शक्य नाही आहे. सम मॅन आर ॲनिमल. ऑल ॲनिमल्स आर बर्ड्स. नाही, ऑल बर्ड्स आर ॲनिमल्स. हे पण चुकीचं आहे. सम मॅन आर ॲनिमल. बरोबर आहे, सम मॅन आर ॲनिमल. यस, होऊ शकतं, उलट लिहू शकतो आपण त्याला, आहे पण सम मॅन आर ॲनिमल हाच पार्ट आहे तो. सम मॅन आर बर्ड नाही, म्हणजे ओनली कन्क्लुजन थर्ड फॉलो. ओनली कन्क्लुजन थर्ड फॉलो. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊया. मी असं म्हणल्यानंतर ना, क्वेश्चन आल्यानंतर पॉज करायचं आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सम जॅग्युआर्स आर चीताज. सम जॅग्युआर्स, बरोबर आहे, सम जॅग्युआर्स आर चीताज. ऑल जॅग्युआर्स, चीताज. ऑल जॅग्युआर्स आर लिपर्ड. ओके, हे चुकली डायग्राम. सम जॅग्युआर्स काढायचं होतं आपल्याला. सम जॅग्युआर्स आर चीताज. ऑल जॅग्युआर्स आर लिपर्ड्स. ऑल जॅग्युआर्स आर लिपर्ड. सम लिपर्ड आर पॅन्थर. सम लिपर्ड आर पॅन्थर. अशी डायग्राम येईल त्याची, वेन डायग्राम. बरोबर आहे, सम लिपर्ड आता पॅन्थर. आता काय करायचं? स्टेटमेंटकडे पाहायचं आहे का? बिलकुल नाही. डायग्रामला थोडंसं समजून घ्या, कारण की पेन टॅबवर लिहितोय, तिथं लिहिताना फार अवघड जातं. वर बघायचं असतं आणि खाली लिहायचं असतं. ओके, पहिलं, सम लेपर्ड आर जॅग्युआर. काही लिपर्ड हे जॅग्युआर आहेत. यस, पहिलं कन्क्लुजन फॉलो होत आहे. ओके, दुसरं, सम पॅन्थर्स आर चीताज. नाही, दोन वेगवेगळीकडे आहेत, इकडं आणि इकडे आहेत, काही संबंध नाही आहे त्यांचा. बरोबर आहे, ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. चला वाचा स्टेटमेंट. टू गेट इन्वॉल्व in a long and intriguing dispute, one must be very wise because they are talkative and boring. एखाद्या किचकट आणि लांब डिस्कशन मध्ये जे कोणी इन्क्लूड होतात, बरोबर, भाग घेतात, ते हुशार असतात आणि टॉकेटिव्ह असतात. ओके, वन मस्ट बी व्हेरी वाईज बिकॉज दे आर टॉकेटिव्ह अँड बोरिंग. काय म्हणतोय तो? ते खूप हुशार असतात, टॉकेटिव्ह असतात आणि बोरिंग सुद्धा असतात. बरोबर आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आता या स्टेटमेंटवरून कन्क्लुजन काय काय येतं ते बघूया. वाक्य कळालंय? ओके, एकदा वाचून बघा पुन्हा. टू गेट अ इन्व्हॉल्व इन अ लॉंग अँड इंट्रिगिंग डिस्प्यूट. बरोबर आहे, म्हणजे किचकट भांडणामध्ये. डिस्प्यूट म्हणजे भांडण नाही, संवाद म्हणू आपण. बरोबर आहे. वन मस्ट बी व्हेरी वाईज बिकॉज दे आर टॉकेटिव्ह अँड बोरिंग. जे भाग घेतात, जे असतात भाग घेणारे, ते हुशार असतात आणि बडबडे असतात,
टॉकेटिव्ह बडबडे म्हणता येईल त्याला, आणि बोरिंग सुद्धा असतात विचाराने. बरोबर आहे. जस्ट लाईक टीव्हीवरच्या डिबेट, एखाद्या नॅशनल इश्यूवर चाललेली डिबेट. हुशार लोक आहेत, खूप बडबड करणारे लोक आहेत, पण बोरिंग आहेत. ओके, त्यांचे मुद्दे आपल्याला समजले नाही की आपल्याला काय वाटतात ते बोरिंग आहेत म्हणून. बरं, कन्क्लुजन. ऑल वाईज पीपल आर बोरिंग असं म्हणता येईल का? सगळेच हुशार लोक असे असतात म्हणून? नाही. जे अशा डिस्प्यूटमध्ये भाग घेणारे हुशार लोक आहेत ते असे असू शकतात. म्हणजे कन्क्लुजन 1 फॉलो करताय का? नाही करत आहे. बरं, चला. ऑल द वाईज पीपल आर क्वाईट एनेबल टू हँडल लॉंग इंटरगोईंग डिस्प्यूट. बरोबर आहे. इनेबल टू हँडल लॉंग इंटरगोईंग डिस्प्यूट. यस, तेच सांगितलेलं वाक्यामध्ये. बरोबर आहे, हेच सांगितलेलं आहे वाक्यामध्ये. तर मग कन्क्लुजन 2 फॉलोज, ओनली 2 फॉलोज, या पद्धतीचे याचं आन्सर येईल. क्लिअर आहे? व्यवस्थितपणे वाचून घ्या आधी. ओके, त्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. या टाईपचे कन्क्लुजनचे क्वेश्चन ना थोडेसे हायर लेवलचे असतात. हे ग्रुप सी ला, ग्रुप डी ला येत नाहीत. हे ग्रुप बीच्या मेन्सला वगैरे येतात, राज्यसेवेला वगैरे येऊ शकतात. याचे मराठी भाषांतर जरी केले ना ते पण फार किचकट होऊन जातात. जेवढं इंग्लिशमध्ये कळतं तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित अर्थ लागतो त्याचा. ओके, चला पुन्हा काय सांगितलंय? रिलेशन सांगितलेत, कॉज अँड इफेक्ट आहेत. बरोबर आहे. वाचूया प्रश्न. विदाउट अज्युमिंग एनिथिंग, काही अज्युम करायचं नाही. बियॉन्ड द इन्फॉर्मेशन गिवन, झालेल्या इन्फॉर्मेशन शिवाय काही अज्युम करायचं नाही, डोक्यात काही विचार आणायचे नाही. सिलेक्ट द करेक्ट नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन 2 इव्हेंट्स ए अँड बी. 2 इव्हेंट दिलेत. इव्हेंट ए, रोहित वेंट टू डेंटिस्ट. रोहित एका दाताच्या दवाखान्यात डॉक्टरकडे गेलाय, डेंटिस्टकडे गेलाय. बी, रोनित हॅड अ टूटेक, म्हणजे दातात त्याच्या खूप दुःख आहे, म्हणजे त्याला त्रास होतोय दाताचा. बरोबर आहे. आता कुठला कॉज आहे आणि कुठला इफेक्ट आहे ते काढायचं आहे. काय वाटतं रे, डेंटिस्टकडे का गेला असेल तो? त्याच्या दातात दुख नाही म्हणून गेला असेल, टूटेक आहे म्हणून तर गेला असेल. म्हणजे हा कॉज असेल आणि हा इफेक्ट असेल. आता याच्यावर थांबतो का क्वेश्चन? कॉज आणि इफेक्ट शोधायचा आहे का फक्त आपल्याला? नाही. प्रिन्सिपल कॉज आहे का प्रिन्सिपल इफेक्ट आहे, इमिजिएट ऍक्शन इफेक्ट आहे, या सगळ्या गोष्टी असतात कॉज आणि इफेक्ट मध्ये शिकताना. बरोबर आहे. हे प्रश्न त्या टाईपचा आहे. बघा, इव्हेंट ए इज अ इफेक्ट, बरोबर आहे, अँड इव्हेंट बी इज अ इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज. यस, दिस इज राईट. हे काय? इव्हेंट बी काय? इव्हेंट बी हा कॉज आहे आणि कसा आहे? इमिजिएट आणि प्रिन्सिपल कॉज आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिलं काय? बरोबर आहे. दुसरं बघूया. दुसरं बघणं का बरं? पहिलं का बरं बरोबर आहे हे तुम्हाला कळेल. बी इज अन इफेक्ट. बी इफेक्ट आहे का? बिलकुल नाही. कॉज आहे ते तर, कारण आहे. परिणाम काय झाला? तो डॉक्टरकडे गेला, तो परिणाम झाला. म्हणजे हे कटलं. खालचं वाचा. ए इज अन इफेक्ट. ए हा इफेक्ट आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नुसार इफेक्ट तर आहेच आहे. बट इव्हेंट बी इज नॉट इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज. अरे, त्याच्या दातात दुख नाही म्हणून तो डॉक्टरकडे गेलाय. इमिजिएट अँड प्रिन्सिपल कॉज कसा नाही येतो? प्रिन्सिपल मुख्य कारणच ते, दात दुखायला म्हणून तो डॉक्टरकडे जाईल, डेंटिस्टकडे जाईल, तो दुसरं कारणच नसणार आहे. आता बघा, इव्हेंट बी हे तर काही प्रश्नच येणार नाही, इफेक्ट आहे म्हणून सांगताय. म्हणजे हे पण चूक आहे, हे पण चूक आहे, हे पण चूक आहे. चला पुढे जाऊया. अझम्पशनवर जायचंय. वाचून बघा. All the species of plant and animals are part of biodiversity ecosystem. All these contribute collectively to the conservation of environment. बरोबर आहे. समजलं वाक्य? मी वाचून दाखवलंय. तुम्ही पण मनातल्या मनात वाचायचंय व्यवस्थितपणे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. कुठलं अझम्पशन असेल ते तुम्हाला विचार करायचा आहे. तर काय गोंधळ आहे माहिती आहे का? खूप लोकांना हे इंग्लिश समजायला अवघड जातं. मग पर्याय तर नाहीये भावांनो बहिणींनो, पर्याय नाहीये तुम्हाला. मग कारण नाहीये, कावर नाही माहितीये का? जेवढी मोठी परीक्षा असेल तेवढ्याच्यात तेवढं इंग्लिश कंपल्सरी आहे. कुठलीही ग्रुप सी ची द्या, ग्रुप बी ची द्या, ग्रुप ए ची द्या, ग्रुप डी ची द्या, तुम्हाला इंग्लिश करावंच लागणार आहे.
तुमचं लाईफमध्ये कधी काही ह्या सुटणार नाहीयेत. मग स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील, पास व्हायचं असेल, तर याची भीती काढून टाकावं लागेल. मला फक्त इंग्लिशमधून, मला मराठीतून घेता आले असते क्वेश्चन, मी क्लिअर सांगतोय. मी सगळे क्वेश्चनचं ट्रान्सलेट करून मराठीत घेतलं असतं. इंग्लिशमध्ये घेण्याचं कारण काय, त्याच्यामध्ये एक मुख्य कारण आहे. काय कारण आहे की तुमचं इंग्लिश या माध्यमातून तरी सुधारावं. वाचताना तुम्हाला प्रश्न जर इंग्लिशमध्ये कळाले तर तुमचा खूप मोठा फायदा होईल. ऑल द स्पीसीज ऑफ द प्लांट and animals are part of biodiversity and ecosystem. All of these contribute collectively to the conservation of environment. Assumption: protect or create environment by protecting surrounding trees at the time of construction the building or roads. बरोबर आहे, तेच तर सांगितल्यावर. बरोबर आहे, तेच तर सांगितल्यावर कन्झर्वेशन करा, इकोसिस्टमचे पार्ट आहेत, कॉन्ट्रीब्यूट करा. बरोबर आहे, हेच तर सांगितलंय त्यांनी. कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट तेच तर सांगितलं, तोच तो संदेश देण्याचा अजम्पशन तेच तर असणार त्याच्या मागं. हे अजम्पशन्स असणार याच्या मागं, बोलण्यामागं. दुसरं बघूया. वन ऑफ द मेजर गोल ऑफ सस्टेनेबिलिटी टू प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी ऑल लाईफ ऑन अर्थ इज कनेक्टेड थ्रू अ फ्लो ऑफ एनर्जी, प्लांटरी अँड फूड वेब, अँड ईच टाइम स्पीसीज बिकम अ इन डेंजर और लॉस्ट एक्सटिंक्शन्स वन मोर पार्ट ऑफ दॅट एनर्जी फ्लो इज लॉस्ट. एनर्जी फ्लो बद्दल वर काही बोललेलंच नव्हतं. कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट बद्दल बोललेलं होतं. मग ते सस्टेनेबल कसं असावं, काय असावं, ते सराउंडिंग ऑफ ट्रीज वगैरे, ते अजम्पशन ठीक आहे, पण हे एनर्जी फ्लो बद्दलचं काही कन्सर्न नाही आहे त्याच्यामध्ये. सेकंड काही अज्युम त्याच्यामध्ये इम्प्लिसिट होत नाही. म्हणजे ओनली वन अजम्पशन इज इम्प्लिमेंट. बरोबर आहे, सेकंड नाही होत. नेक्स्ट, आर्ग्युमेंटचा क्वेश्चन आहे. स्टेटमेंट, क्वेश्चन आणि आर्ग्युमेंट मध्ये बघा, क्वेश्चन दिलेला असतो, स्टेटमेंट आर्ग्युमेंट मध्ये काय दिलेलं असतं, एक क्वेश्चन दिलेला असतो, त्याच्यात तुम्हाला आर्ग्युमेंट्स करायचे असतात. आर्ग्युमेंट निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह पण असू शकतात, त्यासोबत स्ट्रॉंग रिझन हवं असतं. बघा, शुड द सेल अँड यूज ऑफ टोबॅको बी कम्प्लिटली बॅन इन इंडिया? असं झालं पाहिजे का? टोबॅकोचं सेल आणि यूज इंडियामधून कम्प्लिटली बॅन झालं पाहिजे का, असं त्यांनीच विचारलंय. आता याच्यावर आर्ग्युमेंट काय असू शकतात? यस, एक जण म्हणतोय हो झालं पाहिजे. आता का बरं झालं पाहिजे हे रिझन पण स्ट्रॉंग असलं पाहिजे, मगच आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे. टोबॅको कॉजेस ओरल कॅन्सर अँड अदर डिसीजेस, रिझन स्ट्रॉंग दिलाय, म्हणजे हे काय स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे, हे आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे. नो, दुसरा म्हणतोय नाही, असं नाही झालं पाहिजे. का बरं? मिलियन्स ऑफ वर्कर विल लूज देअर जॉब. यस, इट्स ऑल्सो अ स्ट्रॉंग आर्ग्युमेंट. कारण की टोबॅकोच्या बिझनेसला मिलियन्स ऑफ, लाखो लोक याच्यावर काम करतात. असं जर केलं तर लाखो लोकांचे रोजगार जातील. बरोबर आहे, हे पण बरोबर आन्सर आहे. बरोबर, हे पण बरोबर आन्सर आहे. बोथ 1 and 2 आर स्ट्रॉंग. आर्ग्युमेंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण असू शकतात, त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. फक्त ते कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे, त्यासोबत दिलेलं रिझन स्ट्रॉंग असलं पाहिजे. नेक्स्ट, चला पझल आहे, ज्याला आपण नंबर पझल म्हणतो. 9 डिवाइड बाय 5 प्लस 3 इंटू 7 इज इक्वल टू 22 आलं पाहिजे. म्हणजे याच्यात काय केलंय, ऑपरेशन इंटरचेंज केलं. बघा, 9 डिवाइड बाय 5 केलं तर येणार नाही, मग इथं कुठलं वेगळं चिन्ह टाकता येईल मला. इथं जर मल्टिप्लिकेशन केलं, बरोबर आहे, इथं जर मी मल्टिप्लिकेशन केलं, सॉरी बघूया, या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन केलं 9 4 5 तर आन्सर किती येईल 45 प्लस 45. बरं, आता काय करू, याला काय करू, डिव्हिजन करू, डिवाइड बाय 3 करू. मग 45 डिवाइड बाय 3, बरोबर आहे, 45 डिवाइड बाय 3 किती येईल, 15 येईल. 15 प्लस किती करता येईल, 7 करता येईल. बरोबर आहे, 15 प्लस 7 करता येईल 22 होईल. बरोबर आहे, 22 होईल. मग कन्व्हर्सेशन कसे आहेत, डिवाइडला मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे, प्लसला डिव्हिजन केलं, आणि मल्टिप्लिकेशनला काय कन्सिडर केलं, प्लस कन्सिडर केलं. तर बघूया याचा आन्सर येत आहे का बरोबर.
याला काय कन्सिडर करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. याला काय कन्सिडर करायचं आहे? प्लसला डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनला ऍडिशन. 4 गुणवले 7/2 भागिले मल्टिप्लिकेशनला ऍडिशनचं करायचं आहे ना, हा, अधिक आहे 15, येतंय काय 29, 7 दोन्ही 14, 14 अधिक 15 29, बरोबर आहे. आता बघूया याची व्हॅल्यू काय येत आहे. डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन कन्सिडर करायचं आहे, ऍडिशनला डिव्हिजन कन्सिडर करायचं आहे आणि मल्टिप्लिकेशनला ऍडिशन कन्सिडर करायचं आहे. चला पहिल्यांदा 14 into 535 प्लस 9, 7 दोन्ही 14, 7 5 35, 5 5 कॅन्सल, बराबर आहे, इक्वल टू किती? 2 अधिक 9, आन्सर 11. आन्सर इज सी. आन्सर इज सी. चला काय म्हणताय? 3 स्टेटमेंट दिलेत, याला आपण स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि स्टेटमेंट 3 म्हणून. इफ बोथ 1 and 2 स्टेटमेंट आर ट्रू, देन थर्ड स्टेटमेंट आर. पहिले 2 स्टेटमेंट ट्रू पकडले तर थर्ड स्टेटमेंट त्याच्या कंपॅरिझन मध्ये कसं आहे ते सांगायचं आहे. मग ते व्हॅल्यू असू शकतं, अनसर्टन असू शकतं, फॉल्स असू शकतं, ट्रू असू शकतं. ओके. बनाना प्राइस इज मोर दॅन लिची. बनाना प्राइस इज मोर दॅन लीची. बनाना प्राइस इज लेस दॅन किवी. बराबर आहे. बनाना प्राइस इज लेस दॅन किवी. ओके. देन तिसरं स्टेटमेंट बघूया. किवी प्राइस इज मोर दॅन बनाना अँड लीची. यस, किवी प्राइस इज मोर दॅन बनाना अँड लीची. म्हणजे तिसरं स्टेटमेंट काय? 100% ट्रू आहे. 100% ट्रू आहे. अनसर्टन नाही, फॉल्स नाही, व्हॅल्यू नाही, 100% ट्रू आहे. ओके ओके. आजची टेस्ट संपलेली आहे, प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. ओके, आणखी एक प्रॅक्टिस सेट असेल, त्याच्यानंतर आणखी काही प्रॅक्टिस सेट आहेत. ओके, बघूया. तर याच्या आधीचे सगळे पेपर सोडवायचे आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याच्या पुढचे पण सगळे प्रॅक्टिस सेट सोडवायचे आहेत. ओके, कारण काय होईल माहिती आहे का, खूप डेटा कन्झ्युम करून इकडून काढलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षेचे एक्झाम्पल्स आहेत आणि रोटेट होत राहतात. जस्ट लाईक SSCचा पेपर तुम्हाला सरळ सेवेला बघायला भेटेल, सरळ सेवेचे काही क्वेश्चन तुम्हाला कंबाईनला बघायला भेटतील. परीक्षा मोठी छोटी नाही, त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करून तिथं इंटरचेंज होत असतात प्रॉब्लेम. ओके, तर त्यामुळे पेपर सोडवा, सगळ्याचे मिक्सिंग पेपर आहेत. पुढच्या पेपरमध्ये भेटूया, पुढच्या टेस्ट प्रॅक्टिस सेटमध्ये भेटूया. धन्यवाद.